आपण अधिक माहिती घेणार आहोत। हवामान वैज्ञानिक आपल्या सोबत आहेत एस.डी. सानप सर, नमस्कार। आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत। सध्याची जी महाराष्ट्रातली पावसाची स्थिती आहे ती नेमकी येत्या काळामध्ये कशी असणार आहे त्याबद्दल जरा माहिती द्याल। ओके, एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये 2 दिवसांपूर्वी तयार झालं होतं आणि ते आता पश्चिमेकडे मूव्ह होत आहे आणि मूव्ह झालं ॲक्च्युली। आणि विदर्भ आणि ॲडजॉइनिंग तेलंगणाचा जो भाग आहे तिथे ते विरलेलं आहे, परंतु त्याच्या संदर्भात जी चक्रीय स्थिती असते ती अजून पण आहे आणि त्यामुळे मान्सूनचे वारेसुद्धा सक्रिय झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला गेल्या 24 तासामध्ये किंवा गेल्या 48 तासांमध्ये सगळ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडताना दिसत आहे। आणि ही जी परिस्थिती आहे किंवा अशा प्रकारचा जो पाऊस आहे तो येणाऱ्या 24 तासांमध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याची तीव्रता किंवा इंटेन्सिटी हळूहळू कमी होताना आपल्याला दिसून येईल। नक्की। सानप सर, हा परतीचा पाऊस आहे की केवळ तुम्ही जी चक्रीय वातावरणातल्या बदलामुळे निर्माण झालेली स्थिती आहे त्याबद्दल थोडी माहिती द्याल आणि कुठे कुठे कोणते अलर्ट देण्यात आलेले आहेत त्याबद्दल थोडं सांगाल। नक्कीच। हा ॲक्च्युली परतीचा पाऊस तर नाही आहे। मान्सूनचा जो आपला सीझन आहे तो जून ते सप्टेंबर असा असतो आणि आत्ता सप्टेंबर चालू आहे त्यामुळे आपण हा परतीचा पाऊस असं म्हणणार नाही, परंतु मान्सून जो आहे तो परतायला सुरू झालेला आहे ऑलरेडी। कालच राजस्थानच्या काही भागातून तो परतलेला आहे आणि आपण इथं बघू शकतो या सॅटेलाईट इमेजद्वारे की महाराष्ट्राचा जो पश्चिम महाराष्ट्र स्पेशली आणि मराठवाड्याचा जो काही भाग आहे तिथे खूप जास्त ढग आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळेच जास्त पाऊस पडताना दिसतोय आणि तो येणारे 24 तास अशाच इंटेन्सिटीने पडण्याची शक्यता आहे। नक्कीच। महाराष्ट्रात आपण बघतोय सानप सर प्रचंड बोला। येस तर ते डिफरंट अलर्ट विषयी जर विचाराल तर आज जे आहे ऑरेंज अलर्ट आपल्या मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी असणार आहे, त्याचबरोबर कोकणात सुद्धा असणार आहे आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट असेल। अगदी सध्या असं सानप सर सांगितलं जाते की मुंबई ठाणे या परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडेल आणि पुढचे 3 तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। कशा पद्धतीनं हा पाऊस असणार आहे? रेड अलर्ट देण्यात आलेला आहे का? कोणकोणत्या भागामध्ये काही तासात जोरदार पाऊस पडेल? येणाऱ्या 3 ते 4 तासांमध्ये नक्कीच जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहे। त्यामध्ये मुंबईतील सब अर्बन एरियाज असेल, मुंबई शहर असेल, त्याचबरोबर पुणे असेल आणि आजूबाजूचा प्रदेश असेल, त्यामध्ये येणारे 3 तास तरी अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर येणारे 24 ताससुद्धा पाऊस कंटिन्यू पडण्याची शक्यता आहे। आणि जो नावकास्ट आपण म्हणतो किंवा तात्काळ हवामान इशारा म्हणतो, जो दर 3 तासाला त्याचे अपडेट्स दिले जातात, तर त्यामध्ये अजूनच तुम्हाला क्लॅरिटी येईल त्यामध्ये। अगदी सर, ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस कोसळतोय सध्या मुंबईमध्ये, मात्र बाकीच्या ठिकाणची नेमकी कशी स्थिती आहे? कशा स्वरूपाचा पाऊस बाकीच्या ठिकाणी असणार आहे? बाकीच्या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचा आहे। मागील 24 तासांमध्ये आपण बघतोय की खूप जास्त ढग ज्या ठिकाणी दिसत आहेत तिथे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतोय गेले 24 तासांपासून आणि येणारे 24 ताससुद्धा ह्याच प्रकारे तो पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी, त्याचबरोबर किनारपट्टीच्या बहुतांश ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। बरं सानप सर, अजून कोणकोणत्या शहरांनी, कोणकोणत्या भागांनी, कोणकोणत्या जिल्ह्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे? कारण मराठवाड्यात सुद्धा प्रचंड पाऊस झालेला आहे, त्याचा फटकाही अनेकांना बसलेला आहे। तर इतर कोणकोणती ठिकाणं किंवा विदर्भ म्हणा, पश्चिम महाराष्ट्र म्हणा, याबद्दल थोडीशी माहिती द्याल? नक्कीच। आपण बघू शकतो की पुणे असेल, अहिल्यानगर असेल, नाशिकचा काही भाग असेल, त्यानंतर ठाणे, रायगड, पालघर, सातारासुद्धा आणि त्याचबरोबर रत्नागिरी, नंतर सिंधुदुर्गचा काही भाग आणि सांगलीपर्यंत आपण म्हणू शकतो की अशाच प्रकारचा पाऊस येणारे 24 तास पडण्याची शक्यता आहे। नक्कीच सानप सर, खूप खूप धन्यवाद ही संपूर्ण माहिती दिलीत त्यासाठी। तर सध्या आपण बघतोय सर्वदूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जोरदार पाऊस आहे आणि जी चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय हा जोरदार पाऊस कोसळतो आहे।
तर गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेले आहेत, नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कातपूर गावामध्ये अक्षरशः शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। ऊस आणि इतर पिकं आजही पाण्याखाली आहेत। दरम्यान ही सगळी दृश्य विकास गाडे यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातनं कैद केलेली आहेत। शेतकऱ्यांच्या याच नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी।